लग्नाआधीच सुहागरात करणाऱ्या बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहाराची चौकशी कधी होणार? सहकार क्षेत्रातील बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहाराची पडताळणी केली असता यांचा बेकायदेशीर व्यवहार पाहून प्रत्येकांना हसावे की रडावे असं वाटतं. कारण पांढरे शुभ्र कपडे घालून लीडरशिप करणाऱ्या लोकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची जणू काही वाटच लावली असल्याचं चित्र दिसतंय. बार्शी टाकळी आणि पिंजर येथील इमारतीची दुरुस्ती आधी करण्यात आली. त्याच्यानंतर एका वर्तमानपत्रानुसार टेंडर प्रकाशित करण्यात आले. यासाठी कलम 12(1) ची मान्यता घेण्यात आली. या दुरुस्तीचा कंत्राट जय मातादी मजूर कामगार यांना देण्यात आला होता असं समजतंय. सर्वात आधी कामे केली, त्याच्यानंतर 9 लाख रुपयांचे बिल काढण्यात आले. ते कसे व केव्हा? म्हणजे पांढरे कपडे परिधान करणाऱ्यांनी लग्नाआधीच सुहागरात केली असं म्हटल्यास काहीच वावगे नाही. या बिलाआधी 19 लाख रुपयांचा स्टेज फंड सुद्धा जमा करण्यात आला. याच्या पावत्या सुद्धा देण्यात आल्या नाही. त्यामुळे 28 लाख रुपये मधून कोणकोणती कामे करण्यात आली याची विचारणा तालुक्यातील लोक करीत आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आपली मर्यादा ओलांडली आहे. लफड्यावर लफडे करून आपले खिसे भरण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याची चर्चा सुद्धा तालुक्यात सुरू आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पिंजर येथील भूखंड दिला तो कसा दिला, यामागे किती लाखांची उलाढाल झाली याचे उत्तर सुद्धा बाजार समितीने देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे हित न पाहणाऱ्या लोकांनी कुंपणच खाण्याचा प्रयत्न सुरू केलाय. तर चौथा मुद्दा, बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची शेतजमीन कुठे आहे, त्यांचे उत्पन्न किती आहे व ते कुठे आहे याचे उत्तर सुद्धा पतिव्रता समजणाऱ्या लोकांनी सर्वसामान्य लोकांना दिलेले बरं असं लोकांचं मत आहे. प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.